संस्थापक अध्यक्ष किसान ब्रिगेड राष्ट्रीय व दैनिक देशोन्नतीचे मुख्य संपादक प्रकाश पोहरे यांच्या नेतृत्वात तहसील कार्यालय खामगाव येथे 14 मे 2025 रोजी किसान कर्जमुक्तीचे अर्ज वाटप करून व भरून तहसील कार्यालय येथे जमा केले। प्रकाश पोहरे यांच्या मार्गदर्शनाखाली दैनिक देशोन्नतीचे बुलढाणा जिल्हा संपादक व वरिष्ठ पत्रकार राजेश राजोरे हे स्वतः आपल्या टीम सोबत तहसील कार्यालयात जाऊन किसान कर्जमुक्तीचे अर्ज देण्यास शेतकरी बांधवांना सहकार्य केले व त्यांना अर्ज भरून एकत्र करून तहसील कार्यालयात जमा करण्याचा सल्ला दिला। यावेळी किसान ब्रिगेडचे तालुकाध्यक्ष संतोष इंगळे, गीता सुरवाडे, राजाराम हेलोडे, श्रीराम विष्णू हेलोडे इत्यादींचे किसान कर्जमुक्तीचे अर्ज तहसील कार्यालयात जमा करून पोच पावती घेण्यात आली। अंदाजे 640 अर्ज तहसील कार्यालयात जमा करण्यात आले। प्रकाश पोहरे यांनी सांगितले की त्या 3 प्रतीमधील अर्जांपैकी पहिली पांढरी प्रत ही सरकार कार्यालयामध्ये जमा करायची आहे, दुसरी पिवळी शेतकऱ्यांनी स्वतः ठेवायची आहे, तिसऱ्या निळ्या रंगाच्या सर्वप्रथम आपण निवडलेल्या जबाबदार व्यक्तीमार्फत आपण किसान ब्रिगेडच्या अकोला मुख्य कार्यालयात किंवा आपल्या नजीकच्या देशोन्नती कार्यालयात किंवा तालुका प्रतिनिधीकडे हे सर्व अर्ज जमा केल्यानंतर प्राप्त झाल्यानंतर त्यांनी शेतकऱ्यांचे नाव, गाव, तहसील, जिल्हा अशा प्रकारे संगणकीकरण करून त्या यादीसाठी अर्ज किसान ब्रिगेडच्या अकोला मुख्य कार्यालयात पाठवून द्यायचे आहेत। किसान ब्रिगेडच्या वतीने कर्जमाफी अर्ज सर्व संपूर्ण तालुक्यातले या ठिकाणी भरून घेण्यात आलेले आहे। प्रशासनाकडे व्यवस्था बरोबर नसल्या कारणाने आम्ही प्रशासनाला रिसिव्ह कॉपी ते आम्हाला नंतर देणार आहे, म्हणून आम्ही याच्यामध्ये पांढरी जे आमचा अर्ज आहे तो शासनाला देणार आणि पिवळा जो अर्ज आहे ते आम्हाला रिसिव्ह देणार आहे। या ठिकाणी एकत्रितरित्या सर्व अर्ज तयार करून हा पूर्ण 500 ते 700 अर्जाचा गठ्ठा शासनाला देणार आहे। कर्जमुक्ती झाली पाहिजे, शासनाने दिलेला शब्द पाळला पाहिजे, दबाडाचं आमंत्रण दिल्याशिवाय खरं नाही, या सर्व गोष्टी याला लागून आहेत। याला शासनाने जाहीर केलं की कर्जमुक्ती देणार आहे तर त्यांनी कर्जमुक्ती द्यायला पाहिजे। याच्यासाठी आजचं हे कर्जमाफी अर्ज आम्ही शासनाकडे सर्व शेतकऱ्यांच्या वतीने राज्याचे संस्थापक अध्यक्ष प्रकाश पोहरे यांच्या नेतृत्वात केलेल्या आव्हानानुसार या ठिकाणी किसान ब्रिगेडचे तालुकाध्यक्ष इंगळे आणि बाकी सर्व शेतकरी हे एकत्रित झालेले आहेत आणि हे सर्व अर्ज ते या ठिकाणी देणार आहे। धन्यवाद। मोहम्मद फारूक, विदर्भ न्यूज, खामगाव।